नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थ वृत्त एवं योगा या विषयातील आज आपण दिनचर्या या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण संपूर्ण दिनचर्या क्रम, त्याचा क्रम काय आहे, त्यानंतर त्याच्या प्रत्येक क्रमामध्ये काय काय येतं ते सर्व डिटेलमध्ये नोट्स पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यावर तुम्हाला कोणताही एका क्रमावर SAQ विचारला जाऊ शकतो किंवा पूर्ण दिनचर्या वर्णन करा असा LAQ सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर सर्वात सुरुवातीला दिनचर्या म्हणजे काय, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दिवसभरामध्ये जे जे कार्य करतो त्याला दिनचर्याच्या अंडर वर्णन केलेलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे कार्य करतो ते सर्व दिनचर्याच्या अंतर्गत येतात. तर सामान्य दिनचर्या क्रम काय, तर आपल्या संहितांमध्ये विविध आचारानुसार विविध क्रम सांगितले, विविध त्यात उपक्रम ॲड केलेले आहेत, मायनस केलेले आहेत. परंतु एक सामान्य दिनचर्या क्रम काय आहे तर तुम्हाला इथे समोर दिसत असेल. त्यामध्ये सुरुवातीला ब्राह्म्य मुहूर्तावर उठणे, त्यानंतर शौचविधी, दंतधावन, अंजन कर्म, नस्य, गंडूश, धूमपान, तांबूल सेवन, त्यानंतर अभ्यंग, व्यायाम, मर्दन, उद्वर्तन, स्नान आणि भोजन. तर हा एक सामान्य दिनचर्या क्रम आहे. हा तरी तुमच्या कमीत कमी लक्षात राहिलाच पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की दिनचर्या वर्णन करा असा LAQ आलाय तर तुम्ही काय लिहायचं तुम्हाला प्रश्न पडतो. तर सुरुवातीला तुम्ही हा कॉमन दिनचर्या क्रम लिहायचा व त्यामधील प्रत्येकाचे थोडे थोडे पॉईंट्स वर्णन करायचे, जे मेन पॉईंट्स आहेत ते. तर पाहूयात सुरुवातीपासून. ब्राह्म्य मुहूर्त. ब्राह्म्य मुहूर्त उद्दिष्टे स्वस्तो रक्षार्थम आयुष्य. सूर्योदयापूर्वी 2 घटका किंवा 1 प्रहर उठावे, म्हणजेच 96 मिनिट्स बिफोर द सनरायझेस. त्याचे फायदे काय सांगितलेत, तर शरीर मानस स्वस्थ प्राप्ती होते, त्यानंतर मन, शरीर आणि इंद्रिय प्रसन्न होतात, प्रज्ञापराध होत नाही, शांत काळ असतो, अध्ययन व्यवस्थित होते. आणि निषेध काय सांगितलं आहे, तर बालक, रुग्ण व रात्री जागरण झाले असल्यास ब्राह्म मुहूर्तावर उठू नये. तर असंच प्रत्येक पॉईंटबद्दल तुम्हाला थोडं माहिती असलंच पाहिजे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा प्रश्न पडला तर तुम्हाला त्याच्याबद्दल लिहिता यावं. व हाच उद्देश आहे या व्हिडिओ मागचा. ब्राह्म्य मुहूर्त झालं. आता नेक्स्ट आहे उषपान. उषपान म्हणजे काय, तर म्हणजे सूर्योदयापूर्वी 8 अंजली पाणी प्यावे. कृश व पित्त प्रकृती व्यक्तींनी सुवर्ण पात्रामधून प्यावे, तर स्थूल व्यक्तींनी तांब्याच्या पात्रामधून प्यावे, असं भावप्रकाशांनी वर्णन केलेलं आहे. तर त्याचे फायदे काय आहेत, व्याधी व जरा नाश होतो, 100 वर्ष आयु प्राप्त होतं, अर्श, उदर, शोथ, ज्वर, रक्तपित्त व्याधींमध्ये हितकर आहे, इंद्रियांचे विकार तसंच मलबद्धता दूर करतं, वृद्ध अवस्थेला दूर करतो. त्यानंतर निषेध कुणाला सांगितलं आहे, तर आदमान, जलोदर, हिक्का व कफ वातज विकारांमध्ये निषेध सांगितलेला आहे. नेक्स्ट आहे मलत्याग. म्हणजेच काय, तर सकाळी उठल्यावर मलमूत्र वेग आल्यावर उदिरन त्वरित करावे, स्वास्थ्य रक्षण होते, आंत्रकुजन, आदमान नाहीसा होतो, तसंच कुंतणे किंवा जोर लावू नये. त्याचे नियम सांगितलेले आहेत. दिवसा उत्तर दिशामुख, रात्री दक्षिण दिशामुख, त्यानंतर न बोलता मुख बंद करून. त्यानंतर त्यांनी वर्जित स्थाने सांगितलेले आहेत, ते एकदा तुम्ही पुस्तकामधून बघून घ्या. त्यानंतर मलावर लगेच माती टाकावी. तर हे संहितोक्त विधीनुसार सांगितलेलं आहे. आजकाल एवढं कोण पालन करत नसेल, पण हे तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवले पाहिजे पेपरमध्ये लिहिण्यासाठी. त्यानंतर फायदे, कांती, बलप्रदान, आयुचं वर्धन करतं, अग्निवर्धन करतं आणि शरीरामध्ये लाघवता प्राप्त करतं. तर हे होतं मलत्याग. त्यानंतरचं कर्म आहे मुख प्रक्षालन. त्यामध्ये मलत्यागानंतर हातपाय स्वच्छ करून आचमन करून मुखशुद्धी करणे. कशी करावी, कधी करावी, तर रसरक्त स्पर्श, मलमूत्र स्पर्श, केस नख स्पर्श, स्नानानंतर, भोजनापूर्वी, नंतर, झोपून उठल्यावर आणि शिंकल्यावर मुख प्रक्षालन करावयास सांगितलेलं आहे. कसे करावे, तर एकांत स्थळी मौन राहून शरीर अपवित्र न होता सरळ बसून करावे. त्याचे फायदे सांगितलेत. मनाची शुद्धी, मुखशोष, मुखपीडका, रक्तपित्त, मुखदोषनाशक आणि कफ वातहर. त्यानंतर जल कसं वापरावे मुख प्रक्षालनासाठी, तर शुद्ध, स्वच्छ, ताजे किंवा उष्ण जल सुद्धा चालेल. अशा प्रकारे मुख प्रक्षालन ही प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर नेक्स्ट आहे दंतधावन म्हणजे दात घासणे. तर दात स्वच्छ ठेवण्याकरिता येणारी क्रिया म्हणजे दंतधावन. चरकांनी दंतपवन 12 अंगुल लांब, सरळ व करंगळी एवढी लांब सांगितलंय. त्यामध्ये ऋतूंचा विचार करून दंतपवन बदलावे असं सुद्धा सांगितलेलं आहे. वड, अर्क, निंब, अर्जुन, अपामार्ग, खैर इत्यादींचा वापर करावा. तिक्त कषाय रस असावा आणि दिवसातून 2 वेळा दंतपवन करावे. सुश्रुतांनी काय सांगितले, तर सुश्रुतांनी काष्टाऐवजी दंतमंजन सांगितलेले आहे. त्यामध्ये मधु, व्योष, त्रिफळा, त्रिकटू, त्रिमध इत्यादी द्रव्यांचा वापर करायला सांगितलं आहे. दंतमंजन नसेलच तर दंतकाष्ट वापरावे, मधुर, कटू, तिक्त व कषाय रसाचे. तर अशा प्रकारे त्यांनी फक्त द्रव्यांमध्ये फरक सांगितलेला आहे. दंतधावनाचे फायदे काय आहेत, तर मल, क्लेद, कफाचा नाश होतो, मुख दुर्गंधी नाहीशी होते, दात स्वच्छ व अन्नात रुची वाटते आणि मन प्रसन्न होते. त्यानंतर नेक्स्ट आहे जीवा निर्लेखन. दंतधावन झाल्यावर जिवेवरील मलाचे निर्हरण करणे म्हणजेच जीवा निर्लेखन होय. जीवा निर्लेखनाच्या साहाय्याने आपण कसं करतो, तर जीवा निर्लेखनी म्हणजे टंग क्लिनरनी आपण करतो.
निर्लेखनी कशी असावी, तर सुवर्ण किंवा रौप्य किंवा ताम्र धातूची असावी. त्यानंतर वृक्षाचे कोमल कांड 10 अंगुल लांब, मृदू, लक्षण आणि घर्षण जोराने करू नये, नाहीतर इजा होऊ शकते. त्याचे फायदे काय सांगितलेत, तर जिभेवरील मल निर्हरण करणे, अरुची नष्ट होते, दुर्गंधीचा नाश, मुखामध्ये रुची उत्पन्न होते, श्वासोच्छ्वासाला नैसर्गिक सुगंधी प्राप्त होते आणि मन प्रसन्न होते. तर हे होतं जीवा निर्लेखन कर्म. नेक्स्ट आहे अंजन कर्म. तर हे ते आता जे आपण कर्म पाहणार आहे इथून पुढे, अंजन, नस्य, धूमपान, ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला सेपरेट SAQ सुद्धा विचारू शकतात, कारण त्याच्यामध्ये लिहिण्यासारखा मॅटर खूप आहे. त्याच्यामध्ये प्रकार आहेत, त्यानंतर त्याच्या विधी आहेत. त्यामुळे हे जरा डिटेलमध्ये स्टडी करा, व्यवस्थित स्टडी करा. ह्याच्यावर SAQ विचारला जाऊ शकतो. तर पाहूयात अंजन कर्म. नेत्रशुद्धी व दृष्टी प्रसाधनकरिता उपयुक्त औषध डोळ्यामध्ये घालण्याच्या प्रक्रिये म्हणजेच अंजन होय. त्यामध्ये सौरवीर अंजन, मृदू अत्यंत बारीक चूर्ण करून नेत्रदाह, नेत्रकंडू नष्ट होतो, डोळे सुंदर दिसतात, पापण्या स्निग्ध व घनदाट बनतात. त्यानंतर रसांजन आठवड्यातून एकदा करावे. तीक्ष्ण अंजन असते, दिवसा प्रयोग करू नये, फक्त रात्री प्रयोग करावा आणि डोळ्यांना विश्रांती मिळते. आता अंजन शलाका म्हणजे ज्याद्वारे अंजन लावले जाते त्याला अंजन शलाका असं म्हणतात. ती कशी असावी, तर सुवर्ण, रजत, ताम्र, वैडूर्य, कांस्य किंवा लोहधातूपासून बनलेली असावी. 8 ते 10 लांबी असावी. मध्यम भाग फुगीर असावा जेणेकरून पकडता यावं. त्यानंतर अंजन नेत्रामध्ये टाकले जाते. निषेध कोणामध्ये सांगितलं आहे, तर नेत्रविकारांमध्ये, वृद्ध, रात्री जागरण, भोजनानंतर, त्यानंतर नस्य, धूमपान, मद्य इत्यादीनंतर आणि ज्वरामध्ये करू नये. आता अंजनाचे प्रकार, त्यामध्ये प्रसाधन, लेखन आणि रोपण. प्रसाधन कोणामध्ये करतात, तर स्वस्थ व्यक्तीसाठी उपयुक्त असतं. अशा प्रकारे हे अंजन कर्म होतं. एकदा तुम्ही अंजन विधी डिटेलमध्ये बघून घ्या, ती सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. नेक्स्ट कर्म आहे नस्य कर्म. त्यामध्ये ऊर्ध्व चतुर्गत अवयवांच्या शुद्धीसाठी नासाद्वारे औषध व औषधी सिद्ध तेल टाकण्याच्या क्रियेला आपण नस्य असं म्हणतो. त्यालाच आपण नावन किंवा नस्त सुद्धा म्हणतो. MCQ साठी लक्षात ठेवा, त्यालाच आपण नावन किंवा नस्त म्हणतो. आता इथे तुम्हाला नस्त्याचे प्रकारचा चार्ट दिसत असेल. त्यामध्ये चरक, सुश्रुत व वाग्भट या तिघांनुसार आपण नस्त्याचे प्रकार पाहणार आहे. सुरुवातीला चरक आचार्यांनुसार नावन, अवपीडन, मापन, धूम आणि प्रतिमर्श नस्य असे 5 प्रकारचे नस्य आहेत. त्यानंतर सुश्रुतांनुसार शिरोविरेचन व स्नेहन आणि वाग्भटांनुसार द्रव्यस्वरूप भेदाने नावन, अवपीडन आणि प्रदमन आणि मात्राभेदाने मर्श आणि प्रतिमर्श. तर हा चार्ट आहे असं लक्षात ठेवा. तुम्हाला नस्य फिक्स विचारलाच जाऊ शकतो SAQला, नस्य, धूमपान, कारण हे फेमस टॉपिक आहेत आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, त्यामुळे व्यवस्थित करा. नस्याकरिता उत्तम काय सांगितलं आहे, तर अणुतेल सांगितलं आहे. नस्याची विधी, मस्तिष्काचं स्नेहनस्वेदन करावं. त्यानंतर व्यक्तीला पाठीवर झोपवावे, पाठीखाली उशी ठेवावी आणि 3 थेंब औषध दोन्ही नासाग्रामध्ये टाकावे. त्यानंतर नस्याचे फायदे, इंद्रिय शक्ती वाढते, स्वर स्निग्ध, स्थिर व मृदू होतो, खालित्य, पालित्य. त्यानंतर ऊर्ध्व चतुर्गत विकार, त्वचा उत्तम राहते. त्यानंतर मन्यास्तंभन, शिरशूल आणि पिनशाचा नाश होतो. नेक्स्ट आहे प्रतिमर्श नस्य. त्यातलंच एक पॉईंट आहे, स्वस्थ व्यक्तीने नित्य करावे, त्याला आपण प्रतिमर्श नस्य म्हणतो. अतिशीघ्रकारी असते, कुठलेही पथ्य नाही, व्याधी होण्याचे भय नाही, दुर्बल, क्षत, तृष्णा, शोथ, वृद्ध, बाल, सुकुमार या सर्वांमध्ये उपयुक्त असतं. नस्याचा काळ सांगितलेला आहे. वातज विकारांमध्ये संध्याकाळी, पित्तजमध्ये दुपारी आणि कफजमध्ये सकाळी. तसंच शरद व वसंतामध्ये सकाळी, हेमंत शिशिरामध्ये दुपारी आणि ग्रीष्म ऋतूमध्ये सायंकाळी नस्य सेवन करावे. नेक्स्ट आहे सम्यक नस्य, हीन नस्य आणि अतियोग लक्षणं. सम्यक नस्य म्हणजे जर योग्य प्रकारे नस्य झालं तर काय लक्षण दिसतील, तर श्वासोच्छ्वास सुखपूर्वक होईल. त्यानंतर इंद्रियाचं बल वाढेल, चेहरा प्रसन्न होतो आणि पापण्यांची उघडझाप योग्य होते. त्यानंतर हीन नस्य म्हणजे जर नस्य बरोबर नाही झालं तर काय होईल, पापण्या जड पडतात, नाक तोंड कोरडे पडतात आणि डोके हलके वाटते. अतियोग लक्षणांमध्ये कंडू, जडत्व, अरुची, लालास्त्राव, पिनस आणि प्रतिशय इत्यादी लक्षणे दिसतात. तर ह्या होत्या नस्य संबंधित नोट्स. नेक्स्ट आहे गंडूश व कवल. मुख व वागेंद्रियाचे स्वस्थ राखण्यासाठी हितकर उपक्रम म्हणजे गंडूश आहे. औषधीयुक्त द्रव्यांचे क्वाथ किंवा स्नेह मुखामध्ये काही काळ धरून ठेवणे त्याला आपण गंडूश म्हणतो. आता इथे गंडूश आणि कवल जर तुम्हाला दरवेळेस कन्फ्यूज होत असेल तर कसं लक्षात ठेवायचं, तर त्यांना आपण वर्सेस वर्त केलेलं आहे, म्हणजे आपण त्यांची फाईट लावलेली आहे. तर गंडूश वर्सेस कवल. गंडूश म्हणजे काय, तर द्रव मुखामध्ये स्थिर असतो आणि तैलादी द्रव्य वापरतात. तर कवल म्हणजे काय, द्रव मुखामध्ये संचार होऊ शकतो, म्हणजे आपण असं गुळण्या करतो त्याला कवल म्हणतात आणि औषधी द्रव्यांचा कल्क वापरला जातो. तर हा त्याच्यामधला मेन फरक आहे. तर इथून पुढे कन्फ्यूज होऊ नका. गंडूशाचे प्रकार, शोधन, शमन, स्नेहन आणि रोपण. गंडूशचे फायदे काय आहेत, तर मांसाची वृद्धी होते, त्यानंतर रसज्ञान व्यवस्थित होते, दंतक्षय, दात मजबूत होतात,
वातजन्य मुखरोग दूर होतात, मुखपाक, मुखदाह, दंतहर्ष यांचा नाश, त्यानंतर वयाच्या 5 वर्षानंतर कवल करावे. नेक्स्ट दिनचर्या उपक्रम आहे धूमपान. ऊर्ध्व चतुर्गत भागामधील कफवात दोषांचे निराकरण करण्यासाठी धूमपान ही विधी केली जाते. आता जसं आपण नस्यामध्ये आचारानुसार प्रकार पाहिले होते, तसंच सेम धूमपानामध्ये सुद्धा आचारानुसार प्रकार आहेत. त्यामध्ये चरक, सुश्रुत आणि वाग्भट. चरकांनुसार प्रकार आहेत प्रायोगिक धूमपान, स्नेहिक धूमपान आणि शिरोविरेचनिक धूमपान. सुश्रुतांनुसार प्रायोगिक, स्नेहिक, विरेचनिक, कासग्न आणि वामनीय. आणि वाग्भटांनुसार शमन, बृहन आणि शोधनीय. शमन म्हणजे प्रायोगिक, बृहन म्हणजे स्नेहिक आणि शोधन म्हणजे विरेचन. फक्त त्यांनी नावं वेगळी सांगितलेली आहेत. तर अशा प्रकारे हा सुद्धा चार्ट तुम्ही नस्याच्या चार्टप्रमाणेच लक्षात ठेवा. त्यानंतर धूमपानाचा काळ सांगितलेला आहे. प्रायोगिक धूमपान हितकर 8 काळ सांगितलेला आहे चरकाचार्यांनी. त्यानंतर प्रायोगिक धूमपानाचे कोणते 8 काळ आहेत हितकर, तर स्नानानंतर, भोजनानंतर, वमनानंतर, क्षवथूनंतर, दंतधावनानंतर, नस्यानंतर, अंजनानंतर आणि निद्रेनंतर. तर अशा प्रकारे हे 8 काळ महत्त्वाचे सांगितलेले आहेत धूमपानासाठी. आणि तुम्ही हे नस्य, धूमपान हे सर्व तुम्ही फर्स्ट इयर अष्टांग हृदयमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तिथे सुद्धा तुम्ही दिनचर्या डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर तेच नॉलेज तुम्हाला इथे सुद्धा वापरायचं आहे. सोबतच त्यामध्ये थोडे पॉईंट्स ॲड करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला स्वस्थ वृत्तमध्ये दिनचर्याबद्दल लिहायचं आहे. तसंच सेम रात्रीचर्या किंवा ऋतुचर्या यासुद्धा अध्यायांना फॉलो होतं. धूमवर्ती. धूमवर्ती 8 अंगुल लांब असावी. हरेनुका, केशर, त्यानंतर नख, चंदन, त्वक, एला इत्यादीपासून बनवलेली असावी. धूमपानाचे लाभ, त्यामध्ये वात, कफज व्याधी दूर होतात. ऊर्ध्व चतुर्गत व्याधींचा नाश होतो. डोकेदुखी, पिनस, कर्णशूल, नेत्रशूल, श्वास, कास, हिक्का, त्यानंतर अरुची, कृमी, कंडू, स्वरभेद, खालित्य, पालित्य इत्यादींचा नाश होतो. जसं आपण नस्याचे लक्षणं बघितले होते, तसंच धूमपानाचे सुद्धा सम्यक, हीन आणि अतियोग लक्षण असतात. सम्यक लक्षणांमध्ये उर, कंठ, इंद्रिय शुद्धी होते. वात, पित्त, कफ दोषाचे शमन होते. उत्साह वाटतो. त्यानंतर हीन लक्षणांमध्ये स्वरशुद्धी न होणे, त्यानंतर कंठामध्ये कफ अडकणे, शिरगौरव. अतियोग लक्षणं तालू, कंठ शुष्क होतात, अतितृष्णा, रक्तस्राव, चक्कर, मूर्छा इत्यादी लक्षणं दिसतात. नेक्स्ट दिनचर्या उपक्रम आहे अभ्यंग. सर्व शरीरावर स्निग्ध मृदू तेल द्रव्याने मर्दन करण्याची क्रिया म्हणजेच अभ्यंग होय. उदाहरणार्थ कर्णपुरण, तळपायांना तेल लावणे इत्यादी. त्याचे फायदे काय आहेत, त्यात थकवा नाहीसा होतो, वार्धक्यापासून संरक्षण होते, शरीर दृढ व सुंदर बनते, चेहरा कांतिमान होतो, धातूंची पुष्टी होते, बलसंवर्धन, दीर्घायू आणि शांत निद्रा प्राप्त होते. अभ्यंगाचे प्रकार सांगितलेले आहेत शिरोअभ्यंग, पादाभ्यंग आणि सर्वांग अभ्यंग. शिरोअभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावणे, त्यानंतर पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना आणि सर्वांग म्हणजे सर्व शरीराला. नेक्स्ट आहे व्यायाम. अभ्यंग झालं की व्यायाम करावा. ज्या क्रियेद्वारा परिश्रम होतात व त्यामुळे थकवा येतो त्या क्रियेला आपण व्यायाम असं म्हणतो. मानसिक स्थैर्य व शरीरबल प्राप्ती होते. त्याचे फायदे शरीर संवर्धन, कांती संवर्धन, मांसपेशी दृढ बनतात, मेदकचा क्षय, त्यानंतर शरीर शुद्धी व लागवता प्राप्त होते, श्रम, क्लम, तृष्णांचा नाश होतो आणि अगदीवर्धन होते. व्यायामाचा काळ सांगितलेला आहे वसंत व शीत ऋतूमध्ये अतिहितकर सांगितले म्हणजे खूप चांगला आहे. त्यानंतर व्यायाम सम्यक लक्षणं काय आहेत, तर घाम येणे, श्वासगती वाढणे, हृदयगती वाढणे आणि लघुता वाटणे. अतिव्यायाम लक्षणं काय आहेत, क्षय, तृष्णा, अरुची, भ्रम, क्लम, काश, श्वास, रक्तपित्त आणि शोष. आता जसं व्यायाम करायला सांगितलं आहे तसंच काहींमध्ये व्यायाम निषेधसुद्धा सांगितला आहे. क्षुधाग्रस्त, तहानलेले, भयग्रस्त, शोकग्रस्त, क्रोधित, रक्तपित्त, वातपित्त, शोष, श्वास, कास, अतिमैथून व क्षीण व्यक्तींनी व्यायाम करू नये. त्यानंतर तांबूल सेवन. फार पूर्वीपासून ही पद्धत आहे तांबूल सेवनाची. चुना, कात, सुपारी, लवंग, जायफळ इत्यादींना पानामध्ये टाकून पान तोंडामध्ये ठेवणे, त्याला आपण तांबूल सेवन असं म्हणतो. त्याचे फायदे काय आहेत, तर मुखदुर्गंधीचा नाश होतो, स्वरप्रसादन, कफदोष नाशक, आदमान, दात, जिव्हा, मल निर्हरण होतं आणि हृदयाचं बल वाढतं. कोणता काळ सांगितला आहे, तर झोपेतून उठल्यावर, स्नानानंतर, भोजनानंतर आणि वमनानंतर. शक्यतो लोक भोजनोत्तर तांबूल सेवन करतात. आता आपण या व्हिडिओच्या एंड पार्टकडे वळत आहे. त्यामध्ये उद्वर्तन, कफनाशक द्रव्यापासून तयार केलेले उटणे शरीरावर मालिश करणे, त्याला आपण उद्वर्तन असं म्हणतो. त्याचे फायदे सांगितलेत मेदनाशक, त्वचा कोमल होते, शरीर स्थिर बनतं. त्याचे 2 प्रकार आहेत, उद्घर्षण आणि उत्सादन. उद्घर्षणामध्ये स्नेहाचा वापर करत नाहीत आणि उत्सादनामध्ये स्नेह वापरलं जातं. नेक्स्ट आहे स्नानकर्म. शुद्ध जलाने संपूर्ण शरीराची शुद्धी करणे, त्याला आपण स्नानकर्म असं म्हणतो. त्याचे फायदे काय आहेत, तर पवित्रता येते, बल, ओज, कांतीवर्धक आणि आयुवर्धक आहे, दाह, श्रम, स्वेद, कंडूचा नाश करतं, अग्निवर्धन आणि तंद्रानाशक. त्यानंतर निषेध. कोणामध्ये स्नान निषेध सांगितलं आहे, तर अतिसार, ज्वर, आदमान, अजीर्ण, नेत्ररोग, मुखरोग, कर्णशूल, पिनस,
भोजनानंतर लगेच आणि अत्यंत शीतजलाने स्नान करू नये. आणि लास्ट कर्म आहे अनुलेपन. सुगंधी द्रव्याने म्हणजे चंदन, केसर, गुगुळ इत्यादीने शरीरावर अनुलेपन करावे. त्याने मनाची प्रसन्नता व शरीराची शुद्धी होते. आणि शेवटी भोजन कर्म असते. अशा प्रकारे आपला दिनचर्याक्रम पूर्ण होतो. तर या होत्या संपूर्ण दिनचर्याबद्दल नोट्स. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर सर्व क्रम एक्सप्लेन केलेले आहेत, त्याच्या नोट्स दिलेल्या आहेत. मला काही वाटत नाही की तुम्हाला यामध्ये काही शंका असेल. जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व लवकरात लवकर तुमच्या इतर सर्व मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोचेल, आपला चॅनल पोचेल. तसंच आपल्या चॅनलवर विविध विषयाच्या विविध प्लेलिस्ट अवेलेबल आहेत, त्यासुद्धा तुम्ही अवश्य पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.